प्रश्न क्रमांक 2268. सभापती महोदय, या ठिकाणी उत्तरामध्ये शासन असं म्हणते की आपण विचारलेला प्रश्न हा अंशतः खरा आहे. 2022 ते 2025 या कालावधीत मुंबई पोलीस दलातील 427 पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 25 पोलीस अधिकारी अंमलदार यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आलेले आहे. या उत्तरामध्ये असं म्हणत असताना शेवटी मग 427 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत 25 इतर लोकांनी केलेल्या आत्महत्या, या सगळ्या वेगवेगळ्या कारणं असू शकतात. त्याच्यामध्ये मग आर्थिक विवंचना असेल, सांसारिक प्रश्न असतील, मुलांची शिक्षण असतील, नोकरी असतील. माझा या अनुषंगाने एक उपप्रश्न आहे की आपण ही संपूर्ण परिस्थिती पाहता भविष्यात पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलांना त्यांच्या मुलांपैकी एका मुलाला आपण कायमस्वरूपी पोलीस दलात विनाअट नोकरी देणार का? नंबर 1. नंबर 2, या ठिकाणी जी आकडेवारी उपलब्ध झालेली आहे की मुंबई पोलिसांची एकूण मंजूर पदे 51,308 इतकी आहेत. त्यापैकी 68,409 पदे भरलेली असून तब्बल 12,899 पदे रिक्त आहेत. कदाचित या सगळ्या गोष्टीचाही भार त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर सातत्याने असू शकतो. जादा वेळ त्या ठिकाणी काम करावं लागत असेल आणि आपल्याकडे 12,899 पदे या ठिकाणी रिक्त आहेत. त्यामुळे तातडीनं ही आपण सर्व पदे कालबद्ध कार्यक्रम हाती घेऊन तातडीने त्या ठिकाणी भरणार का? माझा तिसरा प्रश्न असा आहे या ठिकाणी की आपण आता आपल्या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये 35 लाखापेक्षा जास्त घरे या ठिकाणी आपण या शहरात निर्माण करतोय. ही एक आनंदाची गोष्ट आहे. याच्यामध्ये आपण पोलिसांना अतिशय रास्त भावात जास्तीत जास्त घरं कशी उपलब्ध होतील या संदर्भाने शासन धोरण ठरवणार आहे का? सभापती महोदय, प्रश्नाच्या अनुषंगाने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस कर्मचारी आणि हवालदार त्यांच्या वेलफेअरच्या बाबतीमध्ये त्यांच्यावरती असलेला जी काही त्यांच्यावरती असलेली जबाबदारी पार पडत असताना त्यांच्या विविध कारणाने मृत्यू होतात. काही आत्महत्येच्या देखील घटना आहेत, त्या बाबतीमध्ये देखील आपण माहिती दिलेली आहे. अंशतः आपण ह्याकरता म्हटले कारण थोडी आकडेवारी प्रश्नामध्ये जी आहे आणि उत्तरामध्ये जी आकडेवारी आहे ती थोडा फरक असल्यामुळे आपण ते अंशतः म्हटलेलं आहे. परंतु ही वस्तुस्थिती आहे की ड्युटीवरती असताना मुंबई पोलिसांमध्ये काही कर्मचाऱ्यांचा तिथे मृत्यू झालेला आहे. सभापती म्हणजे त्याची कारणं ही वेगवेगळी आहेत. जसं उदाहरणार्थ जर का आपण कार्डियाक अरेस्ट असतील, त्यानंतर हृदयविकारामुळे 97 त्याच्यामध्ये मृत्यू आहेत, कार्डियाक अरेस्टमुळे 75 आहेत आणि विविध अशी कारणं आहेत. त्याच्यामध्ये कॅन्सरमुळे काही 6 पोलीस कर्मचाऱ्यांचा तिथे मृत्यू झालेला आहे. अशी विविध कारणांमुळे हे मृत्यू झालेले आहेत. आत्महत्यांचं प्रमाण देखील आहे. 25 ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्याची देखील वेगवेगळी कारणं आहेत. त्याच्यामध्ये काही कौटुंबिक कारणामुळे काही आत्महत्या आहेत, काही त्याच्यामध्ये अगदी 3 ज्या आत्महत्या आहेत, म्हणजे मागील जर का 4 वर्षाचा आपण रेकॉर्ड पाहिला तर ही 25 आकडा मागील 4 वर्षाचा आहे. 3 आत्महत्या ह्या ज्या आहेत त्या व्यसनामुळे आहेत, काही डिप्रेशनमुळे एकच आत्महत्या आहे. अशा विविध कारणामुळे ह्या आत्महत्या होत आहेत. सभापती महोदय, पोलिसांचं वेलफेअर हे अर्थातच आमच्याकरता महत्त्वाचं आहे. ड्युटीवरती असताना त्यांच्यावरती असलेलं प्रेशर याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे आणि परंतु त्यांच्या वेलफेअरकरता, त्यांच्या हेल्थकरता, त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याकरता आपण विविध उपक्रम आपण राबवतो. अनेक आपण हेल्थ कॅम्प आपण कालांतराने आपण घेत असतो. त्यानंतर या हेल्थ कॅम्पच्या माध्यमातून जवळपास 40 प्रकारचे असे आजार आहेत ज्याच्यावर आपण ट्रीटमेंट त्यांना मोफत देत असतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे विभाग आहेत त्याच्यामध्ये गृह विभाग हे एकमेव असा विभाग आहे की जिथे पोलीस कर्मचाऱ्यांना आपण कॅशलेस आपण तिथे सुविधा उपलब्ध करून देतोय. आणि जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 250पेक्षाही जास्त हॉस्पिटल्समध्ये आपण टायअप केलेलं आहे. म्हणजे आपण माहिती ती मी सभागृहाला देऊ इच्छितो की महाराष्ट्रामध्ये 270 हॉस्पिटल्ससोबत आपण टायअप केलेलं आहे जे एम्पॅनल आहेत गृह विभागाची. मुंबईमध्ये 34 हॉस्पिटल्स आहेत.
या हॉस्पिटल्समध्ये 40 प्रकारचे उपचार हे पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत दिले जातात. त्यांच्या आयडीवरती आणि तिथे ॲडमिट व्हावं. ॲडमिशनच्या वेळेला आपण एकही रुपया तिथे हॉस्पिटलमध्ये घेतला जात नाही. त्यांचं संपूर्ण ट्रीटमेंट हे मोफत केलं जातं आणि ही योजना त्यांच्या कुटुंबियांसाठी देखील आहे, फक्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नाही. आपण कॅन्सरच्या बाबतीमध्ये देखील आपण विविध कॅम्प्स हे आपण हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण तिथे घेत असतो. टाटा मेमोरियलसोबत आपण टायप केलेलं आहे. त्यानंतर के मेहता इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण कॅम्प घेतोय आणि शेवटी हे सगळ्या कॅम्पच्या माध्यमातून देखील जे काही निदान होतात ते मी सांगितल्याप्रमाणे त्यांना मोफत उपचार हे दिले जात आहेत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, पोलिसांचं वेलफेअर हे अर्थातच आमची ही टॉप प्रायोरिटी आहे आणि त्यामध्ये विशेषतः नैराश्यामधून किंवा कौटुंबिक वादामधून जे काही डिप्रेशनमध्ये काही पोलीस कर्मचारी जातात त्यांची मेंटल हेल्थ देखील ही सुरळीत असली पाहिजे. त्याकरिता देखील आपण काही NGOसोबत आपण टायप केलेलं आहे आणि त्या माध्यमातून देखील आपण योगा असेल, ध्यानधारणाचे आपण केंद्र देखील आपण उभारलेले आहेत. काही आपल्या काही आपले पोलीस स्टेशन्स असे आहेत की जिथे आपण व्यायामशाळा देखील आपण सुरू केलेल्या आहेत. आता आपल्या हेडक्वार्टरमध्ये तर आहेच, परंतु अनेक पोलीस स्टेशनमध्ये आपण व्यायामशाळा देखील आपण चालू केलेल्या आहेत. तर पोलिसांचं वेलफेअर हे आमची टॉप प्रायोरिटी आहेच. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, पोलिसांच्या भरतीच्या बाबतीमध्ये आपण सन्माननीय सदस्य महोदयांनी जो प्रश्न विचारला आहे, मी आपल्याला सांगू इच्छितो की आजपर्यंतची जेवढी मागच्या 15 वर्षात जेवढी सरकार होऊन गेली त्याच्यामध्ये आमच्या सरकारने सर्वात जास्त पोलीस भरती केलेली आहे आणि जवळपास 85% पेक्षा जास्त आमची पदं ही भरली गेलेली आहेत आणि उर्वरित जी पदं आहेत ती देखील भरायची कारवाई चालू आहे. त्याच्यामध्ये कुठेही दिरंगाई होणार नाही आहे. आणि अध्यक्ष महोदय, आपण कुटुंबियांचा प्रश्न जो विचारलेला आहे की ज्यावेळेला मृत्यू होतो तर त्यांना थेट विनाअट तिथे पोलीसमध्ये भरती मिळावी. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, आपण अनुकंप तत्वावरती ऑलरेडी आपण त्यांना नोकरीमध्ये समावेश करून घेत आहोत, त्यामुळे तो प्रश्न तसा उद्भवत नाही. माननीय विरोध पक्ष सभापती महोदय, माननीय गृह राज्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलेलं आहे पोलिसांचं वेलफेअर, हेल्थ कॅम्प, हे उत्तर जरी बरोबर असलं तरी 8 तास पोलिसांची ड्युटी प्रत्यक्षात 12-12 तास पोलिसांकडून ड्युटी करून घेतली जाते. एक, पोलिसांना मुंबईत राहायला घर नाही. कोणी पनवेलला, कोणी कासारापर्यंत राहतात, कोणी वसई, कोणी विरार राहतात. यायला जायला 4-4 तास लागतात. म्हणजे 16 तास ते 18 तास त्यांचे या सगळ्या कामात जातात. सभापती महोदय, जो आकडा दिलेला आहे 427 पोलीस याच्यात मृत्युमुखी पडलेले, याच्यातले सगळ्यात जास्त पोलीस मृत्युमुखी पडले हृदयविकाराच्या झटक्याने. सभापती महोदय, आणि मग या विषयाकडे तुम्ही हेल्थ कॅम्प करणार, सगळं करणार, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, परंतु बेसिक गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही गांभीर्यानं, असा माझा आपल्यामार्फत सरकारवर आरोप आहे. आणि याच्यासाठी प्रामुख्यानं शासकीय निवासस्थानाची अवस्था दयनीय झाली. यांना राहायचा प्रश्न आहे. सभापती महोदय, पोस्टिंगला यांना 10-10 खरं तर नियमाने किंवा कायद्याने प्रोटोकॉल म्हणून पोलिसांना जवळ कुठंतरी दिलं पाहिजे, परंतु लांब लांब कुठेतरी यांना पोस्टिंग दिली जाते. यांचं कोणी म्हणणं ऐकायला नाही. मोठ्या अधिकाऱ्यांचं, ज्यांचं राजकीय लागेबांधे असतात, यांच्या बदल्या ताबडतोब होतात, पण या साध्या पोलिसांच्या बदल्या व्हायला प्रचंड वेळ लागतो, मानसिक त्रास होतो. आता एक उदाहरण देतो मी. DG लोन एक विषय आहे पोलिसांचा. सभापती महोदय, बरेच पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी DG लोन मिळेल म्हणून अर्ज केला आहे सरकारकडे. किती दिवसानं पेंडिंग आहे. प्लॉट घेण्यासाठी, घर खरेदी करण्यासाठी. काही जणांनी ॲडव्हान्सेस दिलेले आहे, काही जणांना खरेदीचे व्यवहार केलेले आहे. आता हे मागच्या काही दिवसानं मिळतच नाही आहे. आणि मग पोलीस ह्या सगळ्या याच्यात पगार तरी किती आहे त्यांचा, आणि मग सगळ्या याच्यात त्यांना घराची अडचण, येण्या जाण्याची अडचण, 12-12 तास ड्युटी, हे सगळे विषय. याला तुम्ही व्यायामशाळा, व्यायाम करायला जाणार कधी ते, योगा करायला जाणार कधी ते, वेळच नाही त्यांना. पोलिसांना काय वेळ आहे. आणि हे असं असताना मग बाकीच्या आमच्या सगळ्यांच्या सिक्युरिटीला 1-1, 2-2, 10-10 सगळे पोलीस सगळीकडे लावले. माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या काळात काही सिक्युरिटी कमी केली, मी त्यांचं अभिनंदन करतो, परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये बेसिक हा पोलीस घटक आहे. आणि जेवढी आवश्यकता, आता माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही भरती केली, पण लागतात किती इथं. या मुंबईमध्ये 51,000च्या वर पोलिसांची आवश्यकता आहे. आणि म्हणून एक मानसिक ताण खऱ्या अर्थानं त्यांच्यावर येतो. आणि याच्यासाठी येणाऱ्या काळात, आता माझा DG लोनचा मुद्दा आहे, घराचा मुद्दा आहे, 8 तासाच्या ड्युटीचा मुद्दा आहे, याच्याविषयी सरकार येणाऱ्या काळात कडक पाऊल, कारण हा पोलीस हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आपल्या समाजातला, आणि याच्याकडे लक्ष देण्यासाठी मला वाटतं अधिकाऱ्यांकडे जसं लक्ष देतो तसंच साध्या पोलिसांकडे सुद्धा लक्ष दिलं जावं. त्याच्यासाठी सरकार पावलं उचलणार.
माननीय सभापती महोदय, मान्य विरोधी पक्षनेत्यांनी महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. पहिल्यांदा तर मुंबईमध्येच पहिल्यांदा आपण 8 तासाची ड्युटी हा कॉन्सेप्ट आणला ज्यावेळेस पडसलगीकर साहेब हे मुंबईचे आयुक्त होते आणि तेव्हापासून आपण 8 तासाची ड्युटी अशा प्रकारचा आपण ठेवलेला आहे. अर्थात काही काळ मुंबईतला असा असतो, सणांचा काळ असतो, काही बंदोबस्ताचा काळ असतो की ज्यामध्ये काही एक्सिड होतं, पण ओव्हरऑल आता मुंबईमध्ये 8 तासाची ड्युटी हा कॉन्सेप्ट चांगल्यापैकी त्या ठिकाणी रुळलेला आहे. त्यासोबत आपण समजा आता सगळीकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पोलिसांना विकली ऑफ आपण देतो. विकली ऑफ कधी कधी आपल्याला देता येत नाही, तर त्याचंही आपण एनकॅशमेंट हे मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आता आपण ते एनकॅशमेंट देतो. आधी आपण फार कमी पैसे द्यायचो, ते एनकॅशमेंट देखील मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे. दुसरं आपण जे म्हणालात हे खरं आहे की पोलिसांना दुरून यावं लागतं आणि म्हणून आपण मोठ्या प्रमाणात घरांची बांधणी केली. आज आपण जर बघितलं तर गेल्या 7-8 वर्षामध्ये जी मुंबईमध्ये तरी आपण घरांचं सॅटिस्फॅक्शन लेवल हे कितीतरी पटीने वाढवलेलं आहे. अर्थात अजून त्याच्यामध्ये आवश्यकता आहे, कारण आपल्या काही जुन्या कॉलनीज खूप जुन्या झालेल्या आहेत, त्यामुळे त्याही आपल्याला तोडाव्या लागणार आहेत. पण मुंबईकरता त्याचा एक बृहद आराखडा आपण तयार केलेला आहे आणि टप्प्याटप्प्याने आपण त्याचं बांधकाम करतो आणि चांगल्या प्रकारचं करतो आहे. म्हणजे मला सांगताना आनंद वाटतो की आपण अंमलदारांकरता जी काही घरं बांधली त्या ठिकाणी ACPनी देखील आम्हाला ही घर द्या अशा प्रकारची मागणी केली. अशा क्वालिटीचं घर आज आपण त्या ठिकाणी जे आहे ते बांधलेलं आहे. त्यासोबत आपण एक DG लोनचा मुद्दा या ठिकाणी केला. मला फक्त आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे, मी ज्यावेळेस मागच्या टर्मला गृहमंत्री होतो त्यावेळेस ही DG लोनची स्कीम आपण सुरू केली होती. त्याच्यानंतर जेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार आलं त्यावेळी DG लोनची स्कीम बंद करण्यात आली. पुन्हा एकनाथराव शिंदेंचं सरकार आलं आणि माझ्याकडे गृह खातं आलं, त्यावेळी मी मागे लागून पुन्हा DG लोनची स्कीम चालू केली. पण मध्यंतरीचा बॅकलॉग आहे, त्याच्यामध्ये तो बॅकलॉग दूर करावा लागणार आहे. आपलं म्हणणं योग्य आहे. मी प्रयत्न करेन वित्त विभागाशी बोलून जेवढे प्रलंबित अर्ज आता आहेत ते प्रलंबित अर्ज आपल्याला कशा प्रकारे निकाली काढता येतील याचा प्रयत्न आपण करू. आपला प्रयत्न हाच आहे, DG लोन आपण सुरू केलं याकरताच की आपले जे पोलीस आहेत त्यांना स्वतःचं घर घेता यावं. त्यामुळे 20 लाखापर्यंतचं त्यांना सबसिडाईज आपण कर्ज देतो की ज्यातनं त्यांचं व्याज आपण भरतो आणि म्हणून त्यांना एक स्वतःचं घर घेण्याची ॲबिलिटी त्या ठिकाणी निर्माण होते. आणि मगाशी सुनील शिंदे साहेबांनी देखील एक विषय मांडला होता की आपल्या या सगळ्या गृहनिर्माणांमध्ये पोलिसांचा तुम्ही विचार करता तर तो केलेला आहे. आपण पोलिसांनाही या गृहनिर्माणात स्वतःच्या मालकीची घरं मिळाली पाहिजेत अशा प्रकारची योजना आपण केली आहे. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, पोलिसांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सन्माननीय सदस्य सुनील शिंदेने आणलेला आहे. सभापती महोदय, मंत्र्यांनी उत्तरही त्या ठिकाणी समर्पक दिलं. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी तपशीलवार याचं विवेचनही या ठिकाणी केले. आपण व्यायामशाळा देणार, आपण आरोग्य सुविधा देणार, या पुरेशा आहेतच, आणखी स्ट्रेंथनही कराल. परंतु याच्यामध्ये आज पोलीस किंवा पोलीस अधिकारी यांचं जे मानसिक संतुलन बिघडताना त्यातनं स्वतःला कोण गोळी डोक्यात घालून घेतं, कधी कौटुंबिक ताणतणाव असतो, त्या ठिकाणी स्ट्रेस असतो, अशा सगळ्या गोष्टीनं हा मानसिकतेशी विषय संबंधित आहे. तर या संदर्भात काउन्सिलिंगही केलं जातं. पण असं विशेष असं या पोलिसांचं अशा प्रकारचं मानसिक संतुलन बिघडणार नाही किंवा त्यांच्या काय अडचणी आहेत अशा बाबतीत एक समुपदेशन या ठिकाणी शासन करण्याबाबत ठोस अशी भूमिका या ठिकाणी घेईल का, अशा प्रकारचा एक प्रश्न आहे. घरांच्या बाबतीत तर निश्चितच आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांचं मी अभिनंदन करेन. बदल्यांच्या बाबतीत पण मगाशी उल्लेख केला. मला वाटतं आता बदल्यांचा विषय बऱ्यापैकी मार्गी लागतो. त्याच्यामुळे आउटसाईडला असणारे अधिकारी न वशिला लावतासुद्धा महत्त्वाच्या पोस्टला येतात. त्याच्यामुळे बऱ्यापैकी पोलिसांमध्ये चांगल्या प्रकारचे बदल होताना दिसत आहेत. माझी या चर्चेच्या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सरकारकडे मागणी असेल
की पोलिसांना होय मोठ्या प्रमाणावर घरं आपण देत आहे, परंतु मुंबईतील पोलिसांचा घरांचा प्रश्न अत्यंत दयनीय आहे, बिकट आहे. आजही पोलीस वसाहतीमध्ये वरती छप्पर पडतंय, स्लॅब कोसळत आहेत, घरात पाणी येतंय. शिवडी असेल, नायगाव असेल, ज्या पोलीस वसाहती आहेत त्याच्यात खरोखर CM साहेब अत्यंत दयनीय अवस्था आहे. आमचे त्या ठिकाणचे आमदार कालिदास कोळंबकर साहेबसुद्धा सातत्यानं याचा आग्रह करत आहेत. घरात पाणी शिरतंय, म्हणजे हे जराही अतिशयोक्ती नाही. माझी या निमित्तानं विनंती आहे की जे रिपेअरिंग तर छोटं मोठं असतं, स्लॅब पडणं, लिकेज आहे, काढून त्याही पोलीस जे आपल्या संरक्षणाची काळजी घेत असतात तेही सुस्थितीत राहावे, ही मला वाटते या ठिकाणी आपली जबाबदारी आहे. आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांचा तर विशेष पोलिसांच्या बाबतीत दक्ष आहेत, तर या संदर्भात लक्ष घालून पोलिसांच्या ज्या वसाहती विकसित होत आहेत त्यांना या ठिकाणी मागे पोलीस आंदोलनाला बसले होते, उपोषणाला, त्यावेळेला आदरणीय मुख्यमंत्री स्वतः तिथे गेले होते, कोळंबकर साहेब आमच्या उपोषणाला बसले होते. तर त्या वसाहती विकसित होत असताना त्याच ठिकाणी काही रेट आकारून या पोलिसांना या ठिकाणी घरं देता येतील का? कारण हाही त्यांच्या मानसिकतेशी प्रश्न आहे. पोलिसाला राहायला घर नसतं, आरोग्याचा खर्च करायला पैसे नसतात, शिक्षणात मुलाची फी भरायला पैसे नसते, आणि या सगळ्या अवस्थेमध्ये तो मानसिकदृष्ट्या खचतो. तर मला वाटतं पोलीस भगिनी माझ्याकडे मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या. आदरणीय साहेबांनाही मी विनंती केली होती. तर या संदर्भामध्ये या ठिकाणी बोलू, तुम्हाला पोलिसांची काळजी नाही, तुम्हाला पोलिसांची चिंता नाही आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी अशा प्रकारच्या पोलिसांच्या घराच्या सुद्धा प्रश्नासंदर्भात शासन भूमिका घेऊन आणखी गती घेईल का? माननीय सभापती महोदय, माननीय दरेकर साहेबांनी 2 प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आहेत. एक तर पोलिसांची जी काही मानसिक अवस्था अनेक वेळा होते त्या संदर्भात त्यांचं काउन्सिलिंग झालं पाहिजे. खरं म्हणजे आपण काही महत्त्वाचे निर्णय या निमित्ताने घेतलेले आहेत. पहिल्यांदा तर आपल्या असं लक्षात येतं की ज्या प्रकारचा ताण हा पोलिसांवर आहे त्यातून लाईफस्टाईल डिसीजेस मोठ्या प्रमाणात पोलिसांमध्ये पाहायला मिळतात. हायपरटेन्शन असेल, डायबेटीस असेल, आणि मग त्याचा त्यांच्या हेल्थवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. आणि म्हणून आता आपले जे पोलीस आहेत यांच्याकरता 40 वर्षाच्या वर ते जेवढे पोलीस आहेत त्यांना वर्षातनं एकदा कंपल्सरी चेकिंग, आणि 50 वर्षाच्या वर जे आहेत त्यांना वर्षातनं 2दा कंपल्सरी चेकिंग असा आपण नियम केलेला आहे. आणि असं लक्षात येतं आहे की म्हणजे दुर्दैवाने जेव्हा चेकिंग होतं, अनेकांना आपल्याला डायबिटीस आहे माहिती नसतं, हायपरटेन्शन आहे माहिती नसतं, गोळ्या घेतलेल्या नसतात, अनेकांचा हार्ट प्रॉब्लेम लक्षात येतो, आणि मग आपण त्याची एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी जे काही करायचं आहे ते करतो. तर त्याच्यामुळे आता यातनं एक प्रकारे पोलिसांचं स्कॅनिंग हे मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी करतो. आणि मगाशी राज्यमंत्र्यांनी सांगितलं की आता अशा प्रकारचा कुठलाही आजार निघाला तर पोलिसांकरता कुटुंब आरोग्य योजना आपण केली असल्यामुळे त्यांना ते मोफत सगळीकडे कुठलेही उपचार घेऊन त्या सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये देखील हे करता येतं. दुसरं आपण एक गोष्ट अजून पोलिसांकरता महत्त्वाची आता केलेली आहे की सगळ्या युनिट कमांडर्सला सांगितलं आहे की युनिट कमांडर्सनी प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एक वेळ फिक्स करून 2 तास हे त्यांच्या युनिटमधल्या कुठल्याही पोलिसाला त्यांना जर काही सांगायचं असेल तर त्याच्याशी कम्युनिकेशन केलं पाहिजे. आता ही ऑर्डर तर बरीच आधी काढली, पण माझ्या असं लक्षात आलं की काही लोक करतायत, काही लोक करत नाही आहेत. त्यामुळे आता सगळ्या युनिट कमांडर्सला आपण सांगितलेलं आहे की डायरी मेंटेन करा की या आठवड्यातल्या मंगळवारी किती पोलिसांना भेटलो, या आठवड्यातल्या शुक्रवारी किती पोलिसांना भेटलो. अनेक वेळा वरिष्ठांची कम्युनिकेशन होत नाही, त्यामुळे मनातल्या गोष्टी सांगता येत नाही, अडचणी सांगता येत नाही, त्यातनंही मानसिक ताण हा पोलिसांमध्ये तयार होतो. आणि म्हणून त्याही संदर्भात आपण प्रयत्न केलेला आहे. काही प्रमाणात आपल्याला सगळ्यांमध्ये नाही पण काही पोलिसांमध्ये असं लक्षात आलं की व्यसनाधीनता वाढते. ही व्यसनाधीनता कमी करण्याचा प्रयत्न आपला त्या ठिकाणी चालू आहे. त्याकरता सगळ्या युनिट कमांडर्सने म्हणजे वेगवेगळ्या युनिटने काय काय केलं त्याची यादी आहे, ती काही यादी मी इथे वाचून दाखवत नाही.
घरांच्या संदर्भात जो मुद्दा आपण मांडलेला आहे, मागच्या काळामध्ये कालिदाजींसोबत मी स्वतः त्यांच्या भागात गेलो होतो आणि मग तिथे आपण मोठ्या प्रमाणात रिपेअर्स केले. तो भाग तर आपण केला, पण नायगावमध्ये पुनर्विकास करायचा अशा प्रकारचा एक आपल्यासमोर त्या ठिकाणी प्रपोजल आहे आणि ते आपण निश्चितपणे करणार आहोत, ज्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला घरं मिळतील. आता एकच प्रश्न जो निर्माण झालेला आहे की BDD चाळीमध्ये जे वर्षानुवर्ष राहायचे त्या पोलिसांना आपण मोफत घरं दिली, कमी 15 लाखामध्ये ती घरं दिली. आता कन्स्ट्रक्शन कॉस्ट 50 लाख आहे त्याची, पण ते सबसिडाईज दिली आपण. आता ती मागणी सगळीकडनं येते, म्हणजे कुठेही आपण रिडेव्हलपमेंट केली त्यातही प्रश्न नाही आहे. आता त्याच्यावर एक कोर्टात काही प्रश्न निर्माण झाले की यांनाच का, मग इतर शासकीय कर्मचाऱ्यांना का नाही, असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. तथापि मला असं वाटतं की पोलिसांची ड्युटी किंवा अशा प्रकारचं काम करणाऱ्यांची ड्युटी यात काही अंतर आहे आणि म्हणून यातनं कसा मार्ग काढता येईल जेणेकरून पोलिसांनाही आपल्याला कन्स्ट्रक्शन कॉस्टवर काही घरं देता येतील, किमान एक लिमिटेड कोटा तरी आपल्याला त्यांना देता येईल, अशा प्रकारचा शासनाचा प्रयत्न आहे. शशिकांत शिंदे. मुख्यमंत्र्यांनी सविस्तरपणे उत्तर दिलं असलं तरी मी 2-3 प्रश्न फक्त विचारतो. आपण नियम केला, आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये आपण पोलिसांची 8 तास ड्युटी किंवा नियमावली केलेली आहे, पण काही ठिकाणी प्रत्यक्ष ती अंमलबजावणी कोण करत नसेल तर त्याच्यावर आपण काय कारवाई करणार किंवा बंधन घालणार. दुसरा विषय असा आहे की आपण सांगितलं आहे की आपण सर्वात जास्त पदं आपल्या काळामध्ये भरलेली आहेत. आता महाराष्ट्रामध्ये किती जागा रिक्त आहेत आणि या जागा भरताना माझी विनंती आहे, अनुकंपा तत्वाच्या बाबतीमधली धोरणं थोडी बदलावी लागतील. काही लोकांचं एज बाहेर झाल्यानंतर सुद्धा त्यांना नोकरी लागत नाही. मग आपल्याला नियम असा आहे की एकाच ठिकाणी त्यांनी अर्ज करावा, जिल्ह्यात करावा किंवा मुंबईला करावा. जिल्ह्यामध्ये भरती कमी होते, मुंबईला आल्यानंतर वेटिंगला लिस्ट फार आहे. तर अनुकंपा तत्वाच्या असलेल्या निकषात बदल करून लवकरात लवकर आपण कधी ती भरती करणार. दुसरा आणि तिसरा विषय जो आहे की आपण घराच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला, पण तो शहरी भागात घेतला आहे. तालुका स्तरावर असलेल्या घरांची दयनीय अवस्था आहे. तर या बाबतीमध्ये सुद्धा तालुक्याच्या संदर्भामध्ये असलेल्या घरांना सुद्धा पोलिसांच्या फार मोठ्या प्रमाणात दुरुस्ती नव्हे तर नवीन घरं बांधणं गरजेचं असल्यामुळे हे 3-4 प्रश्नाचं उत्तर द्या. पहिल्यांदा तर आपण जो घरांचा प्रश्न सांगितलेला आहे त्याच्यामध्ये तालुक्याच्या स्तरावरही खूप मोठ्या प्रमाणात घरं बांधणं चाललेलं आहे. आपण जर पोलीस गृहनिर्माण महामंडळाने गेल्या 7-8-10 वर्षात केलेलं काम जर बघितलं तर ते अभूतपूर्व आहे. म्हणजे एवढं काम कधीच त्यांनी स्थापनेपासून केलं नव्हतं. इतक्या मोठ्या प्रमाणात हे काम आता त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्यांना आपण निधीची देखील उपलब्ध करून देतो आहे, त्यांना आवश्यकता पडली तर कर्जही देतो आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात तालुका स्तरावर देखील ही कामं चाललेली आहे. दुसरा आपण मुद्दा काय म्हटला होता, हा अनुकंपा, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता आपला हा जो 150 दिवसाचा कार्यक्रम आपण दिलेला आहे, या 150 दिवसाच्या कार्यक्रमात एक प्रमुख मुद्दा आपण दिला आहे अनुकंपाच्या नियुक्त्या. आणि पोलिसांचे सगळ्या विभागांना सांगितलेलं आहे की अनुकंपाची जी काही नियुक्ती आहे ही मिशन मोडवर द्यायची. त्यामुळे सगळ्याच विभागांमध्ये आता हे काम आपण चालू करतो. आपण सांगितलं तसं विभागांनी काही अडचणी सांगितल्या होत्या, त्या अडचणी दूर करून त्याची नियमावली आपण लगेच प्रसिद्ध करतोय आणि मोठ्या प्रमाणात, म्हणजे आता ज्यावेळेस याचा आढावा आम्ही घेत होतो त्यावेळेस लक्षात आलं की एक अनुकंपेची केस 2008 पासून प्रलंबित आहे. 8 पासून त्यांना म्हणजे एलिजिबल आहे पण दिलेलं नाही आपण. त्यामुळे आता हे मिशन मोडवर घेण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला आता लक्षात येईलच पुढच्या काळामध्ये अनुकंपा भरती खूप मोठ्या प्रमाणात आपण करणार आहोत आणि आपण जे सांगितलं जिथे अंमलबजावणी होत नसेल तिथे निश्चित कारवाई केली जाईल. संजय खोडके. माननीय मुख्यमंत्री महोदय, आपली जी होमगार्डची जी एक ब्रँच आहे आणि त्या होमगार्डच्या ब्रँचमध्ये काही आपण त्यांना ट्रेनिंग देऊन आपण जे गार्ड लावतो, बराचसा मोठा वर्ग आपला गार्डमध्ये जातो आणि त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना मानधन वाढवून त्यांच्या रिझर्वेशन जे आहे पुन्हा पोलीस भरतीमधलं ते जरी वाढवलं तर बराचसा प्रश्न ताण कमी होईल. या संदर्भात आपलं शासनाचं काय धोरण? आपण तो निर्णय घेतलेलाच आहे. होमगार्डपेक्षाही आपलं जे एक महामंडळ आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करतो, आपल्याकडे समजा 10 जागा आहेत तर 10 जागांवर 10 लोक घेतल्यानंतर त्याच्यापुढे 11, 12, 13, 14, 15 जे असतात ते त्या महामंडळात जातात. तर तिथे म्हणजे ते पोलिसांच्या सिलेक्शनमधूनच आलेले आहेत.
आणि मग ते आपण कुठे प्रायव्हेट सिक्युरिटीला याला त्याला असं आपण ते देतो. मागच्या काळामध्ये आपण हा निर्णयच घेतला की जसं आता मुंबई आहे, मुंबईमध्ये जोपर्यंत भरती होत नाही तर ती गॅप भरून काढण्याकरता आपण कंत्राटी पद्धतीनं त्यांना 11 महिन्याकरता त्या ठिकाणी घेतो आणि ही गॅप भरल्यानंतर त्यांना तिथे परत पाठवतो. तर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना अशा प्रकारे ते काम मिळतच असतं. त्यामुळे ते आपण ऑलरेडी घेतलेला निर्णय आहे तो. पोलिसाचा पोरगा आहे. उशिरा आल्यामुळे नाही, उशिरा आलो तरी पोलिसाचा पोरगाच राहील. पण उशिरा आल्यामुळे तुम्हाला उशिरा नाही, नंबर लागला. मरेपर्यंत पोलिसाचाच तुम्हाला पोरगा लवकर राहील. बोलायला द्यायचं असताना सुद्धा माझी मनातून इच्छा होती, पण आपण उशिरा आल्यामुळे आभार म्हणून तुमचं सुरुवातीलाच आभार व्यक्त केला. सभापती महोदय, म्हणजे आपण स्वतः उत्तर देत असल्यामुळे सगळ्यांना सगळे प्रश्न हो. पण एवढं तरी ठरलं पाहिजे की 2 प्रश्न विचारले जातील. माझा- विनाकारण मी वाट पाहत बसतो पुढच्या प्रश्नांचे. आपण वरिष्ठ सदस्य आहेत, माझा प्रयत्न तसा हो, तर काही आपली जबाबदारी की पॉइंटेड प्रश्न विचारले पाहिजे. पाल्लाला जावता का म्हणे, तुम्ही सूचना दिली पाहिजे ना. प्रश्न विचारायचे, आणखी 7 जण वेटिंगला आहेत. सभापती महोदय, हा जर प्रत्येकाने पाळला हा नियम पॉइंटेड तुमच्या सहित, तर मग ते सगळं चांगलं होईल, नाही का? म्हणजे बोटं आपल्याकडे 3 असतात हे कोणी विसरू नये. सभापती महोदय, अतिशय महत्त्वाचं, खरं तर 2022 पासून आत्ता जून 2025ला 2.5 वर्षामध्ये 450 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे घरं बिरं हा प्रश्न आहेच. प्रश्नाचा गाभा जो आहे की त्यांच्या मृत्यूला कारणं काय, किंवा नैसर्गिकरित्या सुद्धा मृत्यू होत असतात, त्याबद्दल काही कोणाच्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही, उत्तरामध्ये तसं आहे आणि ते असतंच कित्येक वेळेला. परंतु ज्या लोकांनी आत्महत्या केलेली आहे, ज्या लोकांनी हे केलेलं आहे, त्याचं साधं उदाहरण असं आहे की म्हणजे आता परत काय म्हणतील, परंतु एवढं नक्की की माझ्या आयुष्यभर, माझ्या लहानपणापासून BDD चाळ असेल, वरळीची, घाटकोपरची पोलीस लाईन असेल, माझं आयुष्यच त्याच्यात गेलं. आणि आज स्थिती अशी आहे की कुठल्याही सणाला माझे वडील मला दिसले नाहीत. म्हणजे माझ्या वडिलांची इच्छा होती की मी IPS वगैरे व्हावं, पण नंतर मग लक्षात आलं की हे सगळं बघितल्याच्या नंतर आम्हीही रामराम केला, आम्ही इथपर्यंत आलो. परंतु प्रश्न असा आहे की सभापती महोदय, मुख्यमंत्री साहेब, की याच्यामध्ये आपण जी शिबिरं म्हणताय त्याचं फलित काय हे सुद्धा आपल्याला त्याची हे करायला हवी ना. नाहीतर असं होईल की 2.5 वर्षामध्ये जर 400-450 पोलीस मरत असतील आणि मग जर आपण गेल्या 15 वर्षाचा हे काढला, रेकॉर्ड काढला, तर हजारो, याच्यातल्या अनेक केसेस असे आहेत की त्या अतिताणाने, अतिश्रमाने त्यांनी केलेल्या त्या आत्महत्या आहेत. आणि म्हणून माझा पॉइंटेड प्रश्न त्यांनी सांगितल्याप्रमाणे की त्याच्यासाठीच्या ज्या उपाययोजना आपण केलेल्या आहात तरी सुद्धा ह्या होत आहेत, तर त्याच्यामध्ये आणखीन काय सुधारणा करणार, हा माझा पॉइंटेड प्रश्न. नंबर 2, आपण हाऊसिंगबद्दल बोललेले आहात, मी जसं म्हणालो, आणि आपण प्रयत्न करत आहात, आम्ही पाहतो आहोत, परंतु दुर्दैवाने त्याचं हे होत नाही आहे. म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण की त्याचं उत्तर येत नाही आहे की ह्या सगळ्या याचा. माझं एक सजेशन असं आहे की जसं पोलीस हाऊसिंगने काम अतिशय चांगलं केलेलं आहे, विषयच नाही, परंतु आपल्याकडे जसा पोलिसांचा फौजफाटा वाटतोय त्या पद्धतीने त्यांना ते BDD चाळीमध्ये घरं देणं न देणं ते सगळे हे चालू आहेत, ते आंदोलनं चालू आहेत आणि आपण त्याला सक्षमपणे उत्तर देत आहात. परंतु प्रश्न तिथेच राहतो, जसं आपण सर्वसामान्यांना, आपल्या नागरिकांना हाऊसिंग ह्या देतो, सोसायटीज देतो, अशा पद्धतीच्या पोलिसांच्या अशा जागा म्हाडाच्या माध्यमातून असतील, कलेक्टरच्या माध्यमातून असतील, म्हणजे त्यांनी जर स्वतःच्या सोसायट्या बनवून तिथे जर हे केलं, कारण हाऊस रेंट आपण देतच असतो, त्याच्यातनंच त्यांची घरं उभी राहतील आणि ती कायमस्वरूपी त्यांना ते मिळतील. म्हणजे आज जो प्रश्न असा आहे की पोलीस लाईनीतली घरं आज दिली तर पुढच्यांचं काय करायचं, असा जो प्रश्न आहे तो राहणार नाही. आणि म्हणून त्या बाबतीमध्ये काही पावलं सरकार पोलिसांना स्पेशली त्यांच्या हाऊसिंग सोसायट्या बनवण्यासाठी
हे सोडून ना पोलिसांचं हाऊसिंग हे सोडून मी म्हणतोय, उद्या जर एखाद्या पोलिसा ह्याच्यामध्ये तयार झाले 5-25 पोलीस तयार झाले की आम्हाला तुम्ही जागा द्या, आम्ही आमची घरं करून घेतो, तर अशा पद्धतीची काही योजना सरकार करणार का? माननीय सभापती महोदय, निश्चितपणे असे प्रपोजल आले तर आपण त्याला मान्यता देऊ. मागच्या काळात आपल्याला माहिती असेल की नवी मुंबईमध्ये 10,000 पोलिसांकरता घरं बांधण्याची सोसायटी तयार झाली. त्याला आपण सगळ्या प्रकारचे मदत केली. म्हणजे त्यांना आपण रजिस्ट्रीचे चार्जेस माफ केले, डेव्हलपमेंटचे चार्जेस माफ केले, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सरकारी जेवढे करता येईल त्यांना वाढीव FSI पण आपण दिला, जेणेकरून कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन कमी आली पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारे जर पोलीस सोसायटी तयार करून कॉपरेटिव्हच्या माध्यमातून समोर आले तर निश्चितपणे त्यांना पूर्ण मदत केली जाईल. बंटी पाटील लास्ट. हो, सभापती महोदय, मी स्पेसिफिकच विचारणार आहे, कारण की कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा करताना विस्तारानं बोलतात. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, सन्माननीय गृहमंत्री महोदय या ठिकाणी आहेत. मेंटल हेल्थ ॲक्ट आपल्या देशामध्ये 2017 लागू केला. मागच्या वेळी जी चर्चा झाली होती, पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये या मेंटल वेलनेसवरती आपल्याला सिलेबसमध्ये काही गोष्टी कराव्यात अशी पूर्वी चर्चा झाली होती. माझी माहिती नाही की ते आता सिलेबसमध्ये आपण घातलं आहे का. तो एक स्पेसिफिक प्रश्न आहे. जर घातलं नसेल तर, कारण की आपले डिप्रेशन आणि तणाव याच्यातून आत्महत्या वाढतात असं साधारणपणे आपल्याला दिसून येतं. ट्रेनिंगमध्ये आपल्याला त्याला समुपदेशन कसं करता येईल हा एक विचार करावा अशी माझी विनंती आहे. दुसरं, आपण वेलफेअरमधून 50,000 रुपये ताबडतोब देतो, ते 1 लाखापर्यंत त्याला देता येतील का? आणि सुसाईडमध्ये अनुकंपाचा कायदा आपल्याला लावता येईल का, त्याचा विचार आपण करावा. आणि एक्स ग्रॅशिया आपण जो देतो तो सुसाईडमध्ये वाढवून आपल्याला, किंवा जो नॉर्मल देतो तो यांना या ठिकाणी इम्प्लिमेंट करता येईल का? स्पेसिफिक माझे प्रश्न. चारही विषय जे सन्मान्य सदस्यांनी मांडलेले आहेत त्याच्यावर गंभीरतेने विचार करण्यात येईल. प्रश्न क्रमांक 2.